नमस्कार मंडळी. स्वातंत्र्यवीर सावरकर जीवन कार्यदर्शन या उपक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग हा 17वा भाग आहे आणि भागाचं शीर्षक आहे अभिनव भारत. मागच्या भागामध्ये आपण बघितलं होतं की सावरकरांचं वक्तृत्व कसं अमोघ होतं, जनसमुदायावरती त्याची कशी जादू पसरायची आणि मित्रमेळ्याची वाटचाल सुद्धा कशी चालू होती हे पण आपण मागच्या भागामध्ये बघितलं. आता या मित्रमेळ्याचं रूपांतर अभिनव भारतमध्ये कसं झालं, कधी झालं आणि त्या अभिनव भारताचा सदस्य होताना कोणती शपथ घ्यावी लागायची, तो भाग आज आपण समजावून घेणार आहोत. आता मित्रमेळ्याच्या शाखांचं विस्तृत जाळं महाराष्ट्रामध्ये पसरलेलं होतं. त्याच्यामुळे सावरकरांनी या सगळ्या सदस्यांचा मेळावा घ्यावा असं ठरवलं. त्यानुसार 1903 मध्ये पहिला मेळावा धुळ्यातील विधिज्ञ रणदिवे यांच्या घरी भरवण्यात आला होता. नाशिक, पुणे, कोठूर, भगूर, त्रिंबक, बेरार आणि विदर्भ अशा महाराष्ट्राच्या विविध भागातील सदस्य या 2 दिवसीय मेळाव्याला उपस्थित होते. संघटनेच्या झालेल्या कार्याचा आढावा घेऊन पुढील योजनांवर विचार करणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश होता. म्हणजे आता ठिकठिकाणी महाराष्ट्रभर अभिनव भारता मित्रमेळ्याच्या शाखा ह्या निर्माण व्हायला लागलेल्या आहेत आणि या सदस्यांचा पहिला मेळावा 1903 मध्ये धुळे येथे पार पडला. आता 1904 मध्ये जो मेळावा झाला मित्रमेळ्याचा, त्या मेळाव्याला सुमारे 200 सदस्य उपस्थित होते बरं का. आणि कुठे झाला हा, तर नाशिकमध्ये भागवतवाड्यातील वि. म. भटांच्या घरी हा मेळावा झाला. राष्ट्रभक्तीने भारावलेल्या त्या हुशार पाणीदार क्रांतिकारकांपुढे सावरकरांनी मॅझिनी आणि तरुण इटली या विषयावर व्याख्यान दिले. याच मेळाव्यात सावरकरांनी मित्रमेळ्यासाठी एक नवीन नाव सुचवले, अभिनव भारत. आणि हे अभिनव भारत नाव पुढे त्याच्याबद्दलचा दबदबा कसा निर्माण झालेला होता श्रोते हो, तर ज्या नावाच्या उच्चाराने भारतातच नव्हे तर विदेशातही ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या हृदयात धडकी भरत असे. आणि आता जे अभिनव भारताचे सदस्य होतील त्यांनी एक शपथ घ्यायची होती. कशी बरं, तर तलवार धारण केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या तसबिरीपुढे शपथ घ्यावी लागायची. ती शपथ अशी होती, वंदे मातरम. परमेश्वराला स्मरून, भारत मातेला स्मरून, भारत मातेसाठी आपले रक्त सांडलेल्या सर्व देशबांधवांना स्मरून, जिथे माझ्या पूर्वजांच्या पवित्र अस्थी विसर्जित केलेल्या आहेत, जे माझ्या मुलांचे जन्मस्थान आहे, त्या माझ्या मातृभूमीविषयी माझ्या सर्व देशबांधवांप्रमाणेच माझ्या हृदयात जे प्रेम वसत आहे, त्या प्रेमाला स्मरून, परकीयांनी ज्यांच्या मुलांना तुरुंगात टाकले, गुलाम केले, छळले आणि ठार केले, अशा अगणित मातांचे अश्रुबिंदू स्मरून मी मानतो की संपूर्ण राजकीय स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय माझा देश त्याची पात्रता असलेले पृथ्वीवरील श्रेष्ठतम देशामधील अग्रस्थान प्राप्त करू शकणार नाही. परकीयांविरुद्ध रक्तरंजित आणि अविरत युद्ध केल्याविना स्वराज्य कधीच मिळू शकणार नाही, हे मला पूर्ण पटले आहे. मी निष्ठेने आणि प्रामाणिकपणे शपथ घेतो की या क्षणापासून देश स्वातंत्र्यासाठी मला जे जे शक्य आहे ते सर्व मी करेन आणि माझ्या मातेच्या मस्तकावर स्वराज्याचा मुकुट घालेन. याच ध्येयासह मी अभिनव भारत या अखिल भारतीय क्रांतिकारी संघटनेत प्रवेश करत आहे. मी अशी शपथ घेतो की मी नेहमीच संघटनेशी प्रामाणिक आणि निष्ठावान राहीन.
आणि घेतलेल्या शपथेनुसार संघटनेच्या आज्ञांचे सदैव पालन करेन. मी या पवित्र शपथेशी संपूर्णतः किंवा अंशतः द्रोह केल्यास किंवा या संघटनेचा किंवा अशाच उद्देशाने कार्य करणाऱ्या इतर कोणाशीही द्रोह केल्यास मी विश्वासघाताच्या पातकाचा धनी असेन. अशी सविस्तर प्रतिज्ञा किंवा शपथ अभिनव भारताचा सदस्य होणाऱ्या प्रत्येक मनुष्याला, प्रत्येक व्यक्तीला अशी शपथ घ्यावी लागायची. आणि आता मात्र नियमितपणे अभिनव भारताची वार्षिक अधिवेशनं व्हायला सुरुवात झाली. या अभिनव भारत संघटनेचे सदस्य जेथे जात तेथे ते अभिनव भारताची शाखा सुरू करत. आणि मंडळी त्यानुसार 1906च्या अखेरीस नाशिक जिल्ह्यात त्रिंबक, भगूर, ओझर, कोठूर, निफाड, इगतपुरी, धोडप, वणी येथे अभिनव भारताच्या शाखा सुरू सुद्धा झाल्या होत्या बरं का. लवकरच जुन्नर, मुंबई, पेण, सातारा, नागपूर, नगर, सोलापूर, धुळे, कोल्हापूर, बडोदा, इंदूर, ग्वाल्हेर, आत्ताचं संभाजीनगर आणि तेव्हाचा औरंगाबाद, हैदराबाद आणि इतर ठिकाणीही शाखा सुरू झाल्या. मग आता ह्याच्यामध्ये कोणकोणते सदस्य होते नाव घेण्याजोगे, तर मराठे, बापट, कोल्हटकर, जोग आणि गोखले हे पेण शाखेशी संबंधित होते. टोणपे, बर्वे, त्र्यंबकशेठ गुजराथी, शिवरामशेठ सोनार आणि अनंत कान्हेरे येवला शाखेशी संबंधित होते. विनायक गोविंद तिखे हे हैदराबाद शाखेचे प्रमुख होते. विम भट आणि बाळासाहेब खेर, मंडळी बाळासाहेब खेर म्हणजे जे नंतर भारतीय शासन निर्बंध 1935 अन्वये मुंबईचे मुख्यमंत्री झाले, ते बाळासाहेब खेर. डॉक्टर गुणे, चंदावरकर, मुर्डेश्वर, डॉक्टर सोनपार, सॉलिसिटर थत्ते, अभियंता घाटे, चिपळूणकर हे मुंबई शाखेत होते. डॉक्टर परुळकर, वाघ, डॉक्टर आठल्ले हे वसई शाखेचे सदस्य होते. तर ग्वाल्हेर शाखेमध्ये मंडळी जवळपास 40-50 सदस्य होते बरं का. बडोदा शाखेतील सदस्यांमध्ये बॅरिस्टर देशपांडे, केळकर, सरदार मुजुमदार आणि राजरत्न माणिकराव यांचा समावेश होता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारतीय तत्वज्ञानावर अनेक ग्रंथ लिहिणारे श्रीपाद दामोदर सातवळेकर यांच्यासारख्या व्यक्ती सुद्धा होत्या बरं का, की ज्यांच्यावरती अभिनव भारताचा प्रभाव पडलेला होता. मंडळी इथे एक विशेष मुद्दा सांगायचा आहे, तो म्हणजे अभिनव भारताची प्रत्येक शाखा स्वतंत्र असायची आणि केवळ शाखा प्रमुखच इतर शाखा प्रमुखांच्या संपर्कात असायचे. एकाच ध्येयाने आणि भावनेने एकत्र आलेल्या गुप्त संस्थांचे एक विस्तृत जाळे निर्माण करण्यात आलं होतं. आयर्लंड आणि रशियामधील यशस्वीरित्या कार्य करणाऱ्या गुप्त संघटनांच्या धर्तीवर ही रचना करण्यात आली होती. सावरकरांनी जागतिक इतिहास आणि राजकारणाच्या अभ्यासातून मिळवलेल्या गुप्त संस्थांच्या माहितीनुसार अभिनव भारताची रचना केली होती. सगळे सदस्य एकमेकांना ओळखत नसत आणि ह्याचा एक मुख्य फायदा काय झाला, ते जे विम भट आहेत त्यांनी असं म्हटलंय, याचा लाभ असा झाला की कैक संस्था आणि हजारो सभासद आणि शस्त्रास्त्रे त्यामुळे सुरक्षित राहिली. कारण सगळेच जण सगळ्यांना ओळखत नसायचे. म्हणजे जरी एखाद्या सदस्याला जरी सरकारने अटक केली, पकडलं, छळ केला, तरी सगळ्या संस्थांची, सगळ्या व्यक्तींची नावं सरकारपुढे येणं हे केवळ आणि केवळ अशक्यच होतं. तर मंडळी अशा रीतीने आधी राष्ट्रभक्त समूह, नंतर त्याचं रूपांतर मित्रमेळा आणि आता मित्रमेळ्याचं रूपांतर अभिनव भारतामध्ये झालेलं आहे.
आणि अभिनव भारत ही अतिशय स्वातंत्र्याप्रती प्रेरित झालेल्या क्रांतिकारकांची चळवळ म्हणून काम करायला लागली आणि तिने किती भरीव कामगिरी केली हे हळूहळू आपल्याला पुढे पुढे समजावून घ्यायचंच आहे पुढच्या भागांमध्ये. तर मंडळी, आजच्या भागामध्ये आपण अभिनव भारत हे नाव कधी मिळालं आणि कोणत्या साली मिळालं, त्याची पार्श्वभूमी थोडीशी बघितली. अभिनव भारताच्या शाखा कुठे कुठे सुरू झाल्या, कोणकोणत्या महत्वाच्या व्यक्ती सदस्य होत्या, हे आपण आजच्या भागामध्ये समजावून घेतलं. आपला आजचा हा भाग इथेच संपलेला आहे. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल, तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे ह्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.